नमस्कार श्रोते हो. हृदयच जेव्हा होते कोकिळ या लेखाचं अभिवाचन मी आता करतो आहे. लेखक प्राध्यापक कवी प्रवीण दवणे. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. हृदयच जेव्हा होते कोकिळ. फाल्गुनाचा रंगोत्सव हलकेच निसर्गातून झंकारू लागतो. पानगळीच्या पावलांनी निरोप देणारं रान पुन्हा चैत्र पालवीच्या हुंकारानं साद घालू लागतं. पर्णाचा वर्णोत्सव असं फाग खेळणाऱ्या रानाचं वर्णन रसराज कवी बाभ बोरकरांनी करून ठेवलं आहे. निसर्गातला प्रबळ आशावाद चैत्र पालवीतून सतार छेडू लागतो आणि त्या सुंदरतेची अनेक रूपं प्रज्ञावंत कवींना शब्दरूप करावीशी वाटतात. कवितेतलं हे चैत्र संगीत संमोहक तर आहेच, पण रंग भरले डोळ्यात अशा बहिणाबाईंच्या ओळीप्रमाणे सृष्टीतच रंगांचा गंधार छेडणार आहे. वर्षा ज्याप्रमाणे कविश्रेष्ठांना नादावते, अनेक रूपरंगांनी सादावते, त्याचप्रमाणे चैत्राची ही मोहिनी लेखणीला मंत्रून टाकते. बालकवींसारख्या निसर्गच जगणाऱ्या मनाला त्या हिरवाळीची साद येतेच. फुलणाऱ्या हिरवाईला अनुभवण्याचा आग्रह बालकवी करतात. चैत्राची चाहूलच मुळात या हिरवाईतून लागते. हे क्षण निष्ठू नयेत म्हणून चल तेथ साजणी चल जाऊ लवलाही अशा संवादी ओढीनं बालकवी म्हणतात, हिरवाळ गडे हिरवी, हिरवाळ गडे हिरवी आकाश डौलवर मिरवी, रानाची रोशना गिरवी हिरवी राई, चल तेथ साजणे चल जाऊ लवलाही. रानाची रोशना असा अगदी वेगळा शब्दप्रयोग बालकवींनी केलेला आहे. ही रोशना रोषणाई आहे. अंतर्बाह्य प्रकाशमान असा शुभ संकेत ही नवी हिरवाळ देते आहे. अशावेळी निसर्ग किती समृद्ध भासतो. तर ते म्हणतात, वनदेवी वैभवशाली तसल्या ठाई वन निर्झर झुळूझुळू वाहिल तुझी अपाई. पंचसंवेदनांनी सृष्टी पिऊन घेणारं हे वेडं मन वेळू वनातली शीळ ऐकत डोलतं, वेडावतं आणि त्या आतल्या चैत्राचंच निसर्ग काव्य होतं. निसर्गकन्या बहिणाबाई चौधरी यांना चैत्र संगीत जाणवतं ते नव्या वर्षाच्या मंगल आगमनात. मानवी मन आणि चैत्र पाडवा यांची सांगड घालत या शब्दमाऊलीनं माणसाला योग्य त्या परखडपणे जागही केलं आहे. नववर्ष येताना आता आधीच्या वर्षातले वाद, कोप, राग, रुसवे हवेत तरी कशाला. आता मनामनातलं प्रेम वाढीला लावा, मैत्रीचा चैत्र बहरू द्या, हे बहिणाबाई आपल्या संवादी आणि मायाळू कवितेतून सांगतायत. गुढी पाडव्याचा सण आता उभारा रे गुढी, गुढी पाडव्याचा सण आता उभारा रे गुढी, नव्या वरसाचं देणं सोडा मनातली आढी, नव्या वरसाचं देणं सोडा मनातली आढी. अशा अगदी साध्या प्रांजळ शब्दातून गुढीचं मोल बहिणाबाई सांगतायत. नव्या वर्षाचं स्वागत अतिशय उत्साहानं करा. घरन घर लख्ख करत जमिनी आणि भिंती सारवून सजवा, असं सांगत बहिणाबाई खास मिश्किल शैलीत पाडवा या शब्दावरच कोटी करत स्मित करत म्हणतात, असं म्हणूनही कधी, असं म्हणूनही कधी जसं उभ्याले आडवा, असं म्हणूनही कधी जसं उभ्याले आडवा, गुढी उभारतो त्याले कसं म्हणती पाडवा. खानदेशी वऱ्हाडी भाषेच्या बोलीतलं अपार वात्सल्य, सूक्ष्म निरीक्षण, बुद्धिमत्ता आणि रसिकता यांचं मनोज्ञ दर्शन बहिणाबाईंच्या कवितेतून नेहमीच घडतं. चैत्र मनाचं स्वागत सुख टाळवताना ते असं मधाळ गोडव्यानं व्यक्त झालं आहे. मर्ढेकरांसारख्या आधुनिक कवितेचे जनक ठरलेल्या कवीनं यंत्रयुगातल्या मुंगीवत जगणाऱ्या माणसाचं जीणं आणि त्यातलं कारुण्य
स्वतःच्या आतल्या तेजाबानं व्यक्त केलं. ह्या कवीचा चैत्र मात्र सुंदरतेचा डौल घेऊन येत नाही. असे धुमारते मधुमास ते ऋतू जणू सामान्य माणसाला टाळूनच जातात. इथं लिंबोणीच्या मागं चंद्र न जाता आंबोणीच्या मागं जातो. जिण्याला आलेलं आपलेपण आणि आवेळीच ढळलेला चंद्र हे वास्तव मांडताना मर्ढेकरांना चैत्र कसा भासतो? तर चैत्र बघतो वाकून निळ्या नभातून खाली, चैत्र बघतो वाकून निळ्या नभातून खाली, आणि वाऱ्याच्या धमन्या धुकल्या ग अंतराळी, आणि वाऱ्याच्या धमन्या धुकल्या ग अंतराळी. किंवा चैत्र चालला चाटून, चैत्र चालला चाटून वेड्या सपाट पृथ्वीला, आणि कोठेतरी दूर खुजा तारा काळा झाला, आणि कोठेतरी दूर खुजा तारा काळा झाला. चैत्राचं पृथ्वीकडं वाकून बघणं, मग सपाट पृथ्वीला केवळ चाटून जाणं, आणि पुढं तसंच न मोहरताच परतत जाणं, हे काळं करडं सत्य केवळ बासी मर्ढेकर यांच्यासारख्या वास्तव भेदणाऱ्या, स्वतःच्या पावलांनी स्वतःची वाट निर्माण करणाऱ्या कवीकडूनच मांडलं जातं. पिचलेल्या माणूस म्हणून जगणं जगायचं असतं या जाणीवेपासून कोसो दूर असलेल्या वेड्याविद्र्या कष्टकऱ्यांना हा चैत्र स्पर्शतही नाही. मग मर्ढेकर करुणेनं, उपरोधाच्या तीव्र आर्ततेनं प्रार्थना करतात. काय प्रार्थना करतात? चैत्र बापा उद्या या हो, चैत्र बापा उद्या या हो, घेऊन या वैशाखाला, आंबोणीच्या मागे काग तुझा माझा चंद्र गेला. चैत्र बापा उद्या या हो, घेऊन या वैशाखाला, आंबोणीच्या मागे काग तुझा माझा चंद्र गेला, तुझा माझा चंद्र गेला. चैत्राला चैत्र बापा म्हणण्यातली आर्जवी तृष्णा आणि घेऊन या वैशाखाला या हे म्हणण्यातला आढळ दाह मर्ढेकरांच्या कवितेची प्रखर धक देत येतो. कवितेतला चैत्र समजून घेताना सुंदरतेच्या रूढ कलानं पलीकडलाही चैत्र अनुभवणं महत्त्वाचं आहे. कविवर्य भा. तांबे गीतातून सहजगत्या जीवनबोध देणारे कवी आहेत. ज्यांच्या लेखणीतून मराठीचा मधुघट समृद्ध झाला आणि गीतकाव्याचा, कवितेतला नाट्यात्मकतेचा प्रवाह ज्यांनी निर्माण केला असे कविश्रेष्ठ. त्यांच्या प्रतिभेला चैत्र पावलांनी येणाऱ्या वसंतात एका फेरीवाल्याचं दर्शन घडतं. कविवर्य बाभ बोरकरांना श्रावण महिना एका बांगडीवाल्याच्या रूपात जाणवला. श्रावणाचे विविध रंग तरंग आणि स्त्री रूपाची विविधता यांचा अप्रतिम मेळ बोरकरांनी घातला. बोरकरांच्या प्रेरणेचे स्रोत म्हणावे अशा कविश्रेष्ठ भा. तांबे यांना वसंत ऋतू असाच फेरीवाल्याच्या रूपात दिसला. एकाच संप्रदायाच्या या श्रेष्ठ कवीनं हे भावानुबंध बघणं आनंदाचं ठरेल. हा वसंतराज फेरीवाला मोठा विलोभनीय आहे. आपण पूर्वी जे कर्म पेरलं तेच नव्या रूपात हाती देणारा हा वसंत फेरीवाला आहे. कुणी लाविला गुलाब नेला, कुणी लाविला गुलाब नेला, घर न परे वासाला, कुणी पेरिले अंगणी काटे, कुणी पेरिले अंगणी काटे, वावन पद देण्याला, कुणी पेरिले पेरू वांबे, वाणन माधुर्याला, कुणी लाविल्या बोरी बाभळी, हतणीती कर कर्माला, कुणी लाविल्या बोरी बाभळी, हतणीती कर कर्माला, चोख दयाळू फेरीवाला, त्याला दोष कशाला, चोख दयाळू फेरीवाला, त्याला दोष कशाला, आला हा दारी उभा वसंत फेरीवाला, वसंत फेरीवाला. चैत्र पालवी हे सृष्टीच्या सोसण्याला आलेलं सृजन रूप आहे.
प्रत्येकाच्या आत एक ज्याच्या त्याच्या तपाची सृष्टी असतेच. गुलाबापरी मन जगणं सुगंधानं भरून जाईल. काटेच पेराल तर तेच उगवणार. एखाद्या सुविचारासारखी ही बाळबोध अर्थवाही कविता. हा वसंत फेरीवाला आपल्या पोतडीत आपल्या कर्माचीच फळं घेऊन आलाय. कविवर्य भा. तांबे यांच्या कवितेचा प्रभाव घेऊनही स्वतःची वेगळी छाया निर्माण करणारे कवी बोरकर यांनी तर ऋतूचं आंतरिक सौंदर्य हे स्वतःच्या जिण्याचं संगीत पेरत व्यक्त केलं आहे. कविवर्य बाभू बोरकरांना वसंत किंवा चैत्र मुद्दाम यावा असं वाटत नाही. तर हृदयच जेव्हा कोकिळ होतं तेव्हा कुठलाही ऋतू वसंत भासू लागतो. दृष्टीत सृष्टी असते हेच खरं. बोरकर म्हणतात, हृदयच जेव्हा होते कोकिळ, हृदयच जेव्हा होते कोकिळ, जरठ वनातही फुले वसंत, हृदयच होते भजन जेधवा, तृणातही भेटे भगवंत, तृणातही भेटे भगवंत. ऋतूंशी तादात्म्यता म्हणजे काय तर ती हीच. कविवर्य बोरकरांनी वसंताला, चैत्र पालवीला अपार अशा सुमंगलतेच्या स्वरूपामध्ये अनुभवलं आहे. चैत्र संगीत प्रत्येकाचं कसं वेगळं आहे याचा अनुभव घेणं हाही एक वेगळा शब्द चैत्र आहे. कविवर्य सुरेश भटांच्या कवितेतून येणारा वसंत ऋतू सुंदरतेतून फुलत नाही, तर तो तारुण्याचं, रूपगंधाचं, अंगोपांगात फुलून आलेलं सौष्ठव म्हणून बहरतो. प्रेयसीच्या उमलत जाणाऱ्या रूपपल्लवाकडं काहीसं दुरून अनुभवताना हा वसंत कसा भेटतो ते पहा. मनातल्या मनात मी तुझ्या समीप राहतो, मनातल्या मनात मी तुझ्या समीप राहतो, तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो, तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो. असा हा उन्हाचं कोवळेपण लपेटलेला, कळ्यांना मनातलं गूज सांगण्याचा आग्रह करणारा वसंत हा केवळ सृष्टिगान नाही, यौवनगान आहे. इंदिरा संत या श्रेष्ठ कवयित्रीची मृण्मयी ही कविता तर 6 ऋतूंचा जागर आहे, सुंदरतेचं आगर आहे. प्रियकराला भेटायला अभिसारिका म्हणून सज्ज झालेली प्रेयसी केवळ वरवरचा साज शृंगार करत नाही, तर सारे ऋतूच पांघरते आणि आठवणींचे काजवे खेळवत आभाळ व्यापून उरलेल्या जीवाकडं, राजीवाकडं निघायला सज्ज होते. ती मातीतूनच उगवलेली तृणा इतकी चैतन्यमय प्रिया वर्षा ऋतूत स्नानाची समाधी भोगत हेमंताच्या शिरव्यानं आपलं अंग हलकंच थिजून येतं. मग वस्त्र कुठलं परिधान करते तर इंदिरा संत लिहितात, वसंतातले फुलाफुलांचे छापील उंची पातळ द्यावे, वसंतातले फुलाफुलांचे छापील उंची पातळ द्यावे. चैत्रोत्सवाचा असा आविष्कार फार दुर्मिळ आहे, फार दुर्मिळ आहे. सगळा वसंत ऋतूच पांघरणारी वसुंधरा हीच केवळ मृण्मयी असू शकते. ज्याच्या संवेदनेत मातीचा ओलावा आहे, आभाळाची साद ऐकता येणारी सृजनोत्सुकता आहे, त्याला उन्मेषाची भाषा कळते आणि अंकुरण्याची ती लिपी वाचता येऊ लागली की वसंत वाचता येऊ लागतो. चैत्रानं पंख भरारी घेत आनंदाला स्पर्श करू शकता येतो. विख्यात कवी सदानंद रेगे यांनी वसंताचं संवेदन असंच तरलतेनं टिपलेलं आहे. शेवगा ही त्यांची कविता नजरेसमोर एक चित्र रेखाटते. बघा, फुलवून पंखा शुभ्र फुलांचा तुरा टपोरा, फुलवून पंखा शुभ्र फुलांचा तुरा टपोरा, तलम उन्हाचा टाकीत टाकीत सुने उसासे, टिपे शेवगा धुंद कवडसे. तलम उन्हाचा टाकीत टाकीत सुने उसासे, टिपे शेवगा धुंद कवडसे. कवडसेही धुंद होतात. नवा पर्णोत्सव झेलणारा शेवगा शुभ्र फुलांचा पंखा फुलून आर्ततेनं वाट पाहतोय
आणि म्हणून ते उसासेही सुने आहेत. बाहेरचा चैत्र आतल्या मैत्राचं स्वागत करायला उत्सुक असल्याचं विलोभनीय चित्र रेगेनच्या या कवितेतून येतं. 70 काव्ययुगातले महत्त्वाचे कवी म्हणजे द.भा. धामणसकर. अल्पाक्षरातून अक्षरसुंदरता टिपण्याचं विलक्षण कसब दभांच्या प्रतिभेकडं आहे. निसर्गाची तरलता रेखाटताना त्यांना चैतन्याची निसर्गाला उमलतं करणाऱ्या अभूतपूर्व सृजनशक्तीची अनुभूती येते. त्यांच्या कवितेतला वसंत अम्लान आहे, अनुभूतीशी तादात्म्य पावणार आहे. एका नाजूक तरलिकेत कविवर्य द.भा. धामणसकर म्हणतात, वसंत येतो तेव्हा फुलं येतात. वसंत येतो तेव्हा फुलं येतात असं पुस्तकात वाचलेलं, फुलं येतात तेव्हा वसंत असतो हे स्वतः पाहिलेलं. ओघानं गुरुवर्य रवींद्रनाथ टागोरांची शांती निकेतनातली शाळा आठवली. गुरुवर्य टागोर विद्यार्थ्यांना ऋतूंचं शिक्षण वर्गातल्या पुस्तकातून देत नसत. ते प्रत्यक्ष निसर्गात नेत असत आणि झाडांची मोहरणारी नवी चैत्रपालवी पाहून त्यांना ती झाडच सांगत, वसंत आला, वसंत आला. याच आशयाची कविवर्य धामणसकरांची गाजलेली कविता आठवली. कविता अशी आहे, रससंवेदनेनं मुक्तपणे हा निसर्ग निसर्गमय होऊनच गावा. रससंवेदनेनं मुक्तपणे हा निसर्ग निसर्गमय होऊनच गावा. अशा रसिकालाच झाडं, आकाश, माती, पाणी वाचता येतात. कविवर्य धामणसकरांची विलक्षण तरलतम अशी उत्कट संवेदना त्या संवेदनेचे होऊनच समजून घ्यावी लागते. त्यांना चैत्र कधी येतो ते पंचांगात बघण्याची गरजच वाटत नाही, कारण कुणीतरी बांधलेल्या अंदाजापेक्षा निसर्गच मी आलोय सांगत येतो. संवेदनांचं श्रवण संवेदन मात्र तरल हवं. कविवर्य द.भा. धामणसकर म्हणतात, मी पंचांगाला चैत्र कधी हे विचारलेच नाही. मी पंचांगाला चैत्र कधी हे विचारलेच नाही. झाडांची पोपटी पालवी मला अधिक विश्वासार्ह वाटली. सर्व साक्षी आकाशालाच विचारावेत असे प्रश्न ग्रहताऱ्यांना विचारू नयेत. सर्व साक्षी आकाशालाच विचारावेत असे प्रश्न ग्रहताऱ्यांना विचारू नयेत. हे उशिरा उमगलेलेही बरे असते. तेच चैत्रपालवीचं झाडातून उमलून आलेलं पंचांग डोळे भरून जगण्यासाठी हा कवितेतला चैत्र आस्वादणं महत्त्वाचं. कवींचे कवी महाकवी ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या ऋतूला ऋतुपतीचे द्वार म्हटलंय तो हा चैत्र आहे. कवितेतलं चैत्र संगीत अपार आहे. त्यातलेच हे काही मोजकेच तराणे. जगण्याचं गाणं करावं हे कूजन करत येणारे. हृदयच जेव्हा होते कोकिळ या लेखाचं अभिवाचन आत्ताच आपण ऐकलं. ऋतुगंध या चैत्र विशेषांकात नुकताच प्रकाशित झालेला हा लेख. लेखक प्राध्यापक कवी प्रवीण दवणे. त्यांचा मोबाईल नंबर 9820389414. रसिक मित्र हो, हे लेखन आपल्याला आवडलं असेल तर आपल्या साहित्यप्रेमी समूहाकडं मित्रमैत्रिणींना चैत्र भेट म्हणून नक्कीच पुढं पाठवा. अभिवाचन दत्ता सरदेशमुख. आपल्या प्रतिक्रिया आणि अभिप्रायाच्या प्रतीक्षेत. माझा व्हॉट्सअप नंबर 8329730186.